हे आहेत डाळिंब उत्पादक शेतकरी उद्धव जगन्नाथराव खलसे पाटील, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कारोळ गावचे रहिवासी। त्यांच्याकडं 7 एकर शेती असून त्यापैकी 5 एकरात डाळिंबाची बाग आहे। पारंपरिक पिकामध्ये नफा मिळत नसल्याने पारंपरिक पिकांना फाटा देत डाळिंब फळबागेत चांगले उत्पन्न होत असल्याने डाळिंब शेतीची निवड केली। यंदाच्या वर्षी तर खलसे पाटलांना एकूण 19 लाखांचं उत्पन्न डाळिंब या पिकातून मिळाले। खर्च वजा जाता निव्वळ 15 लाखाचा नफा त्यांना झाला आहे। मध्ये तुम्ही आता यंदाचं जे उत्पन्न आहे तुम्हाला किती झालं काय नाही आणि तुमचा एकूण खर्च जर पाहिला तर त्याच्यातून तुम्हाला किती नफा झाला आहे, निव्वळ नफा? आता 120 रुपये प्रति किलो रेट मिळाले। ह्या वर्षी 18 लाखाचं उत्पन्न झालं। त्यामध्ये जे मार्च, एप्रिल, मे ह्या 3 ऋतूमध्ये जे फळावर जी सनबर्निंग येते त्यासाठी आम्ही क्रॉप कव्हर वापर केली होती। तर असा क्रॉप कव्हर वगैरे आणि औषधाचा याचा खर्च म्हणजे ह्या वर्षी 2.5-3 लाख रुपये खर्च झालेला होता आणि अपेक्षित उत्पन्न 19 लाख रुपये पूर्ण झालं होतं। अच्छा, म्हणजे निव्वळ नफा? मग निव्वळ नफा मग आता त्याच्यामध्ये 15 लाख रुपये निव्वळ नफा राहतो। इतर समजा मंजुरी वगैरे हे ते बाकीचा खर्च लागतोच, तोडणारे याचा खर्च असतो त्यामध्ये। बरं, नवीन शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल डाळिंब नवीन शेतकऱ्यांना सांगतो की बाबा एक सुवर्ण संधी फळबागाची, कोणते सीताफळ, डाळिंब वगैरे याच्याकडे जे पारंपरिक होते आपले गहू किंवा बाजरी, मका हे जे पिकं आहे यापेक्षा कितीही पटीने चांगले। फक्त यामध्ये लक्षपूर्वक काळजी घेणं ही जादा गरजेची। खलसे पाटलांनी 2012 या वर्षी 500 डाळिंबाची झाडे लावली। नेमकं त्याच वर्षी दुष्काळ पडला, त्यामुळे त्यांनी विकतचं पाणी देत कशीबशी झाडे जगवली। 2014 रोजी चांगला बाजारभाव मिळाल्याने अपेक्षित उत्पन्न त्यांना मिळाले। बाकीच्या पिकापेक्षा चांगले उत्पन्न मिळाल्याने 2015 या वर्षी खलसे पाटलांनी परत 500 झाडाची लागवड केली। डाळिंब फळबागामध्ये उत्पन्नात वाढ होत असल्याने 2023 या वर्षी आणखी 500 झाडांची लागवड केली। दादा मला सांगा की डाळिंब शेतीकडे तुम्ही कसं वळालात काय नाही? मी उद्धव जगन्नाथ खलसे। डाळिंब शेतीकडे वळण्याचा दृष्टिकोन एकच, कारण पारंपरिक पद्धतीनं जे आपण गहू, हरभरा, मका वगैरे हे जे पिकं घेत होतो त्यातून उपजीविका काही चालत नव्हती, कारण जो होणारा खर्च येतो त्यातून काही नफा मिळतच नव्हता। मग फळबागाकडे वळण्याचं कारण एकमेव की कारण इतर ठिकाणी बघत होतो डाळिंबामधून उत्पन्न चांगले काढत होते शेतकरी। मग मी 2012ला डाळिंब लावले आणि नेमका असं नशिबानं असं केलं की त्या वर्षी दुष्काळ पडला। दुष्काळ पडल्याच्या नंतर मग टँकरद्वारे पाणी टाकायला लागलं। टँकरद्वारे पाणी वगैरे टाकून झाडाची उपजीविका भागवली। 2013ला डाळिंब धरली, म्हणजे त्या वर्षी पाणी वगैरे देऊन खत किती लावली सुरुवातीला? 2012ला 500 झाडं लावली होती, कारण अनुभव कमी होता। पण 500 झाडामध्येच मला 2014ला अपेक्षित उत्पन्न मिळालं, कारण त्या वर्षी माझे झाडाला नाही 105 रुपये भाव मिळाला। मार्केट पण चांगलं भेटलं आणि तिथून पुढं मग आणखीन असं वाटलं की वयाच्यापासून बाकीच्या पिकापेक्षा चांगलंच उत्पन्न नाही, आणखीन 500 वाढवले। तर आज रोजी समजा ह्या वर्षी 120 रुपये भाव मिळाला। मग सुरुवातीला 2012ला तुम्ही 500 झाडं लावली, त्याच्यातून उत्पन्न काढलं। मग उत्पन्न काढलं ते तुम्हाला उत्पन्न किती मिळालं आणि कोणत्या वर्षी मिळालं? आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला का बरं असं वाटलं की बाबा आपण याच्या डाळिंबमध्ये परत 500 झाडाची वाढ केली? कोणत्या वर्षी केली का? त्याची मग 2012च्या नंतर मी 2015ला नवीन प्लॉट लावला। हा जे दुसराला हा 2015ला लावलेला आहे। तर त्याचं असं वाटलं की उत्पन्न म्हणजे बाकीच्या पिकापेक्षा तर चांगलंच आहे, फक्त थोडं रिस्की आहे। मग त्याच्यामध्ये आम्ही जैविक वापर केला, स्लऱ्या, ते जीवामृत वगैरे हे असे पद्धतीनं चालू केलं, कारण त्याच्यात केमिकलच्या ऐवजी आपलं जे हे रासायनिक आहे याचा वापर कमी केला आम्ही आणि आपलं जैविकवर जादा भर दिला। जैविकमध्ये तुमचं ट्रायकोड्रामा, सोडोमोनस, ह्याच्या स्लऱ्याचा वापर
याच्यापासून बरेचसा आम्हाला फायदा झाला आणि बाकीच्या केमिकलपेक्षा क्वालिटी बी मार्केटला चांगली राहिली याची. म्हणजे चांगल्यापैकी रेट मिळाले आणि तुम्ही नंतर पुरा मग आता टोटल तुमची झाडं किती एकूण सध्या? आता टोटल 1,500 झाडं आहे. आता मागच्या वर्षी एक प्लॉट पलीकडे पण लावलेला आहे. 1,500 झाडं झालेली आता. आता 1,000 झाडं जे आहे ते मालावर चालू आहे आता. आणि 500 झाडं जी लावली ती कधी लावली आता? मागच्या 15 वर्षी लावलेली आहे ती. अच्छा. उद्धवराव खलसे पाटील यांनी भगवा जातीची एक प्लॉट 10x14 तर नवीन प्लॉट 8x14 लागवड केली. मला सांगा की कुठली व्हरायटीची डाळिंब आहे ती आणि काय? भगवा व्हरायटीची डाळिंब. अच्छा. मग आता ह्याचं तुम्ही किती बाय कितीवर लागवड केली, काय कशा पद्धतीने लागवड केली? हा जो प्लॉट आहे तर एक प्लॉट 10x14 लागवड केलेली आहे. आणि आता नवीन जो लावला तो 8x14 केलेली लागवड आहे. म्हणजे हे जे विषय आहे ना तो ह्यो आपल्या जमिनीवर अवलंबून आहे. जे खडकाळ भागातली जमीन असली तिथं 12-8वर लागवड करू शकतो. आणि जी जमीन चांगली, फक्त डाळिंबासाठी पाणी निचरं होणारी जमीन पाहिजे. जी जमीन जास्त पाणी ओल टिकवून धरत राहते तिथं मर रोग वगैरे ह्या गोष्टी आपल्याला पुढं चालून पाहायला भेटतात. खलसे पाटलाकडं वडिलोपार्जित विहीर आहे, शिवाय शेततळ असून ठिबक सिंचन पद्धतीने डाळिंबला पाणी देऊन पाण्याचं योग्य प्रकारे नियोजन केले जाते. मला सांगा की तुम्ही आता तुमच्याकडे 1500 डाळिंबाची झाडं झालीत, मग याचं पाण्याचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने करता, काय नाही? पाण्याचं नियोजन आपल्याकडं डॅम आहे, शेततळ आहे. आता सध्या पाऊस कमी आहे, पण जे येतं विहिरीमध्ये पाणी ते आलेलं त्याच्यामध्ये भरवणं चालू आहे. आता शेततळं भरल्याच्या नंतर त्याचा वापर आम्ही व्यवस्थित ठिबकद्वारे झाडाला सोडत असतो. अच्छा. फळबागेवर कीड रोग आल्याने खते फवारणीविषयी वेळोवेळी कृषी विभाग कृषी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतले जाते. पद्धतीने घ्यायला पाहिजे काय नाही, किंवा झाडावर कुठले कीड रोग आली काय आली, तुम्ही त्याची कशा पद्धतीने काळजी घेता, काय कुणाचं मार्गदर्शन घेतात काय? त्यामध्ये आम्ही जे आहेत यांचं कृषी अधिकारी वगैरे यांचं मार्गदर्शन घेतो. परत आमचे मित्र आहे एक लक्ष्मी ॲग्रोचे शिवाजी नाना गावटे म्हणून, त्यांचं मार्गदर्शनाखाली पण चालू आहे. आणि ते अनुभवी जे होते पहिले त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आता आज रोजी भरपूर मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे. डाळिंब शायनिंग चकाकी असल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. महाराष्ट्र राज्यात नाशिक, सोलापूर या ठिकाणी तर मार्केटिंग होते. याशिवाय एक्सपोर्ट व्यापाऱ्यांना देखील मालाची विक्री केली जाते. मार्केटिंग कशा पद्धतीने करता काय नाही? यांची मार्केटिंग ज्यावेळेस फळाचे कलर वगैरे आला, शायनिंग आली, त्याची मार्केटिंग आम्ही म्हणजे नाशिक, सोलापूर अशा ठिकाणी घेऊन जातो. ज्या काही वेळेस एक्सपोर्ट व्यापारी असले तर त्यांना पण देतो. पण जागेवर ती शक्यतो आम्ही करीत नाही, कारण घरीच विरळणी करून वगैरे अशी मार्केटिंग करतो त्याची. उद्धव खलसे पाटील यांची डाळिंबांची बाग पाहण्यासाठी राज्यातील शेतकरी मोठी गर्दी करतायत. गणेश जाधव, सूर्या 20 मराठी, छत्रपती संभाजीनगर.